कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असं कसं होऊ शकतं? नेत्रा अद्वैत तिकडे सुखाने झोपलेत आणि इथे हा बिंडोक पुस्तक वाचत बसलाय। असं कसं होऊ शकेल? फाल्गुनीच्या बाळाला सुद्धा मी ह्याच विषाने मारलं होतं, मग नेत्राचं बाळ वाचलं कसं? फाल्गुनीच्या प्रतिबिंबाने काम व्यवस्थित केलं असेल ना? केलंच असणार। असं तर नसेल ना की अद्वैतवर विषाचा परिणाम होत नाही, त्यामुळे अद्वैतचा अंश असलेल्या या बाळावर सुद्धा विषाचा काहीच परिणाम होत नाही। असेल का असं? पण मग खरंच जर असं असेल तर काय करू मी? कट्यार मिळव, त्या कट्यारीनेच तुझा अंत होणार आहे। नेत्रा, झोप लागत नाहीये का तुला? मी लाईट बंद करतो। नाही ठीक आहे, राहू दे। नक्की? हो हो, मी झोपते। मी बघतो थांब। फाल्गुनी ताई, सॉरी तुम्हाला एवढा लेट डिस्टर्ब केलंय। ओके। नेत्रा, मला बोलायचं तुझ्याशी। बोला ना ताई, काय झालं? नेत्रा, मला आठवलं मी ज्यूस नाही दिला होता तुला। ताई, तुम्ही अजूनही त्याच गोष्टीचा विचार करताय? फाल्गुनी, सोडून दे ना तो विषय। हा भाईजी, तेव्हा मी ना पंपकिन आणायला गेले होते। हे बघ, ऑनलाईन पेमेंटचा टाइम पण आहे, मी घरातच नव्हते, कसं देऊ मी? फाल्गुनी, जेव्हा तो ज्यूस आणून दिलास तेव्हा मी सुद्धा। एनिवे, तू आत्ता कशाला विचार करतेस या सगळ्याचा? नाही, नेत्राच्या पोटात दुखलं ना ज्यूसमुळे। मी नाही, तुम्ही माझं बोलणं फारच मनाला लावून घेतलं। सॉरी ताई, मला तसं नव्हतं म्हणायचं। मी फक्त अंदाज लावत होते की कदाचित ज्यूसमुळे असेल, कदाचित नसेलही। मी नुसतंच म्हणाले। सॉरी नेत्रा, बाईजी, मी नाही दिला होता ज्यूस। फाल्गुनी, एवढं अपसेट होण्याची काहीच गरज नाही आहे। तू जाऊन झोप शांतपणे जा। खरंच ज्यूस नाही दिला होता बाई, नेत्रा, खरं सांगते मी। बरं ठीक आहे, तू नव्हता आणलास ज्यूस, ओके? जाऊन झोप आता। नाही दिला होता ताई यायचा ना, तुम्ही खरीच जाऊन झोपा आता, आणि असं रात्रीचं एकट्या नका फिरू। आता याचा विचार नका करू, हा? शांतपणे झोपा आता। गुड नाईट। गुड नाईट। या मधल्या काळात जे काही घडून गेले ते खूप भयंकर होतं, भीषण होतं। त्यामुळे हे सगळं व्यवस्थित व्हायला वेळ तर लागेल, कठीण आहे। शेखर, आपण करू ना व्यवस्थित। तुम्ही फक्त विश्वास ठेवा ना। तुम्ही तुमच्या बायकोला साथ द्या।
मला साथ द्या शेखर. मी सगळं सुरळीत करेन पुन्हा पूर्वीसारखं. हा बिंडूक जर जाळ्यात अडकला ना तर प्रतिबिंब न वापरता कट्यारीबद्दल सगळी माहिती मिळेल. हा काय कर बोला. हो का? ठीक आहे, मी लगेच निघतो वाशीला यायला. हो बघतो काय गडबड झाली बघतो. काळजी करू नका, मी सॉल्व्ह करेन. 12:30 पर्यंत पोहोचेल. हो येतो लोक. वाशीला चाललाय हा, म्हणजे रात्री उशिरा येणार. काहीच हरकत नाही. प्रतिबिंब विद्या तशीही सूर्यास्तानंतरच वापरता येते. म्हणजे आता हा परत येईपर्यंत वाट पाहावी लागणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. लेक गुड मॉर्निंग म्हणते. काय करताय? माझी लेक मला गुड मॉर्निंग म्हणाली ना, मग मला माझ्या लेकीला हक करायचा. मग लेकीला हक करा, मला कशाला करता? पण माझ्या लेकीमुळे तू अजून सुंदर दिसायला लागलीस. काय साहेब? खरंच बघ ना आरशात, माझ्या लेकीमुळे खूप बदल होत आहेत तुझ्यात. तुमची लेक खूप मस्तीखोर आहे. हो, आज पहाटे सुद्धा असं नख मारल्यासारखं दुखलं ना माझ्या पोटात. काय? हो. मला उठवलं का नाहीस नेत्र? नाही, पण फार वेळ नाही दुखलं. थोडा वेळ त्रास झाला, मग थांबला. नेत्र काही असलं तरी तू मला उठवायला हवं होतंस. मला कळायला हवं ना. सॉरी, पण तसंही आपण उद्या टेस्ट करणार आहोत ना, मग त्यात कळेल आपल्याला नक्की कशाचा त्रास होतोय. पण माझ्या लेकीमुळे तुझ्या चेहऱ्यावर छान ग्लो आलाय. तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना? नाही म्हणजे ग्लो आलाय चेहऱ्यावर. विरोचक सुद्धा हेच म्हणाला होता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.